स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 तारीख। तर सगळ्यांना इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे। नवीन येतं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आणि भरभराटीत जाऊ। सकाळची माझी चालली डब्याची घाई कारण आयुषला शाळेत सोडायचे, त्यामुळे आता टिफिन रेडी करते मी। टिफिन रेडी होतच आले, आता नाश्ता करून घेऊ आपण। चला नाश्ता टाइम। आयुषचे पप्पा उठा नाश्ता करायला। आता मस्तपैकी नाश्ता तयार आहे। चपातीची भाजी म्हणत होते मी। तर चपाती मस्त मटकीची भाजी केली आहे, गरम गरम चहा आहे आणि रात्री थोडा मसाला भात शिल्लक राहिला आणि मला बनवली खिचडी कारण माझा आज उपवास आहे। तर मटकीची भाजी बनवली आहे मस्त, हे बघा सुक्की झटकीपट होते। सकाळची कांदा टोमॅटो आणि थोडंसं मसाला टाकला की पटकन होऊन जाते, शिजून जाते सुक्की आणि सांडत पण नाही लहान मुलांना डब्यासाठी द्यायचं म्हणलं तर। चपाती दिली आणि 4 मारीचे बिस्किट दिले। तर असा आजचा टिफिन आहे आयुषचा। आई चालू केलं बघ यांनी खायला। कंटिन्यू नाश्ता उरकला आणि नाश्ता उरकल्यावरती घरातली सगळ्यात घाण सवय हेल्प करायची नाही अजिबात आणि असं बसायचं मोबाईल घेऊन नुसतं। इथं पसारा पडलाय एवढा, ते सगळं कागद खुगद खाल्लंय आणि बेडवर जाऊन बसलाय, तिथं कपडा पडलाय। मने काय करतोय तू? काय बघतोय रे बाहेर? टायगर बिस्किट खात होता। आमच्या मनाला अजिबात आवडत नाही बरं का कुत्रं, लगेच रागवतो। आणि हे दोघं गेम खेळतात। हे पसारा कुणी आवरायचा बापा? हे टॉवेल तिथंच टाकलाय, ते कपडे तिथं पडलेत तसे। कोण आवरायचं? कधी आवरायचं? एक तर उठत पण नाही लवकर आणि मदत पण करत नाही लवकर। ही सवय मोडली पाहिजे ना। घरातल्या बाईला पण जरा फार मदत केली पाहिजे, सगळा पसारा आवरायला, खायचं आणि निवांत बेडवर जाऊन बसायचं। आता बघा यांची गंमत। आता हॅलो काय हॅलो काय तुझं? हॅलो काय तुझं रे? आणि ह्यांचं काय हॅलो? कोण आवरायचं कोणते? गेम माझी गेम। सकाळ सकाळ टीव्हीला पिक्चर लावून बघत बसले दोघं पण, गेम पण चालू आहे खाली। आणि ते टॉवेल कोणाचा आहे? तुझंच आहे। माझा नाहीये तो टॉवेल। मग घाल वाळत। चांगली सवय लावायची जरा, कपडे वाळत घालायचे सगळे झाल्यावरती, कळलं का? घाल वाळत बाहेर टॉवेल, ओलं टॉवेल घरात ठेवायचं नाही अजिबात। गुड बॉय। पप्पा बॅड बॉय झालेत आजकाल। पप्पा बॅड बॉय झालेत आणि आयुष कुठे? आयुष आयुष गुड बॉय। आयुष आमचं हेल्प करते बघ मम्माला, किती शहाणं बाळ आहे ना। आवरून वगैरे घेते। आयुषला शाळेत सोडायला जायचे आणि शाळेत सोडून आल्यावरती घ्यायला मला जायचे। संध्याकाळी 1 to 1 करत जायचंय मस्तपैकी। संध्याकाळी या परत आयुषला घेऊन घरी सोडा आणि परत जा कामाला। आयुषचा पप्पा आताच गेलेत कामावरती बघा, आता ते डायरेक्ट रात्री येतील। आता मी घर आवरते, खूप पसारा पडलाय घरामध्ये। ते कामाला गेल्याशिवाय घरातलं काही काम होत नाही। त्यांचं जेवण वगैरे तर मी सकाळी नाश्त्यासोबत सगळं उरकलेलं आहे, त्यामुळे आता हा पसारा ते गेले की हे असं टॉवेल टी शर्ट असं टाकणार, हे कपडे इथं टाकले। तर मन्या बघा कसा झोपलाय, डब्बू झोपलाय गो माझं। ओ गो माझे मन्नू, झोपा। तर काम वगैरे उरकते, किचन वगैरे पण सगळं खराब झालंय, किचन पण साफ करून घेते आणि सगळं घर आवरते, कपडे धुते, भांडे घासते आणि मग संध्याकाळी आयुषला घ्यायला जाऊ आपण डायरेक्ट। चला आलो एकदा घरी, घर जवळ आले। आयुषला शाळेतून मी घेऊन आले आता। मने बाहेरच बसलाय तो, मने कसा बसलाय तो मने बघ, काय नको करू, पळू नको, थांब, काय नको करू तू, थांब। मानिया या चला गप तसं नको करू। म्याव अयो दार उघड म्हणतोय तो, पुढे ढकल। चला घरात, चला घरात चला। ओ चला, मी येऊ?
तुला नाही यायचं घालत, तुला नाही यायचं. अयो शेंगदाणा किती खाऊ घेतला. आयुषला येताना खाऊ घेऊन आला, ते घ्यावंच लागते. चालत यायचं म्हणलं, गाडीवर असल्यावरती नाही घ्यायला लागत. माझ्या मनीला काय पाहिजे, काय पाहिजे मनीला. ओ आज माझ्याकडनं भाजीच करपली, मग वरचं काढून घेतली मी. आता आयुषच्या पप्पांना सांगायचं नाही, कुणी सांगू नका. आयुष तू पण सांगू नको पप्पाला. सांगणार हा आज नाही बाबा. फायनली माझी भाकरी करून झाली, कशी गोल झाली ही बघ. थांब नको फुटन. फुगली माझी भाकर, फुगली. झाला स्वयंपाक करून तुझा. हा तर फायनली माझा स्वयंपाक बनून झालाय आता. आणि मस्त मी भाकरी बनवल्यात, गरमागरम भाकरी. डाळ शिजवलेली आयुषला आवडती. आणि मटकीची भाजी सकाळची शिल्लक आहे बघा. आणि कांद्याची पात आणि खाली भात आहे डंटडान. आणि मस्तपैकी फोडणीचं वरण. आयुषच्या पप्पांचं फेवरेट, त्यांना वरण भात खूप आवडतात. म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो त्यांना वरण भात असलं ना की हा स्वारी खुश असते एकदम आमची. गरम गरम खातील आल्यावरती. मी उपास सोडून घेणार कारण मला भूक लागली. आणि तसं पण 10:30 पावणे 11 जेवलं ना की मग जिरत नाही. त्यामुळे मग मी आता जेवून घेते आयुष सोबत. चला आता गरम गरम जेवण करून घेऊ. पहिला आता मस्त ताट रेडी केलंय जेवणाचं. मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि कांद्याची पात. जेवण करून घेऊ, खूप भूक लागली मला. आणि थंडीच्या दिवसात गरम गरम जेवण आहे ना खरंच एकदम भारी लागतं. आणि समोर मस्तपैकी पिक्चर चालू आहे. चल तुझं पिक्चर तर राहू दे, मला भूक लागली. मी आता जेवण घेणार आहे. जेवण करून घेते मी पटकन. या तुम्ही पण सगळे जेवण करायला. मस्तपैकी जेवण झालं बघा आत्ताच. आणि आता बरं वाटायला लागले जेवल्यावरती. ते म्हणतात ना अन्नाशिवाय काहीच नाही पोटामध्ये, की नाही उपवास होता मस्त वाटतंय. जेवलं ना पोटभर. चला आता. अयो एवढं गरगरीत झाले तुझं. हा जेवण झालंय. आता वेळ आली आहे या थंडीत भांडे घासायची. इतकं गार लागतं ना भांडे घासताना, पण घासायलाच लागणार आहे. आता काय उपाय नाहीये, हे की नाही बाळा. नको मी घासते बाबा एकटी. द किचन आवरते. ही भांडी घासायची तेवढी. हा इतकं गार लागतं ना भांडे घासताना, प्रचंड असं बर्फासारखं पाणी झालेलं आहे. पण भांडे तर घासायलाच लागणारच आहे. कारण हे भांडे घासले तर उद्या नाश्त्याला मग दुसरे ते भांडे मिळतील आपल्याला करायला. नाही तर मग भांडे एक लागलं एक धुवून घ्यायचं, एक लागलं एक धुवून घ्यायचं, असं करावं लागतं. चला आता ही सगळी भांडे वगैरे घासून घेते आणि किचन वगैरे आवरून घेते. मग आपण वाट बघू आयुषच्या पप्पांची. तुम्ही टी शर्ट घालत जा बरं अंगात. हा ती डिझाईन केलेली आहे आपण. आयुषच्या पप्पांचं जेवण चाललंय. मस्त जेवा रिलॅक्स मध्ये. हा या जेवायला. अजिबात टेन्शन घेऊ नका. कशी झाली भाजी वगैरे. मस्त ना. तुझं काय चाललंय डान्स. चला आता हे जेवण वगैरे करून घेतील. आणि मी पण आता झोपते. झोप आली आता. सकाळी 7 वाजता उठले होते. आता ते जशी रात्र होईल तशी गुंगी येते, थंडी पण वाजते. आता भांडे वगैरे तर घासून झाले. चला आजचा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.